पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तायडे, मी जरा बाहेर जाऊन येते। आया, कुठं ग? मग काम आहे जरा माझं। काय काम आहे मला सांग, मी करते। हाय काहीतरी। आया, आया, आय, आया, आया, कुठे चालल्यास? तुला चांगलं माहिती आहे मी कुठं चालले ते। गोपीनाथकडं। वय तेसनी काय झालंय, काय पाहिजे नको बघाय पाहिजे मला। आय, उगा अति करू नको, एवढं काय नाही झाल्या। तुला काय माहित काय झालंय का नाही ते? कारण काल मी तिथंच होते, स्वतःच्या डोळ्यांना बघितलंय। काय? होय। अगं तुझ्या बापाला मारत होते आणि तू फक्त बघत राहिलीस, मला का नाही उठवलंस? अगं माझ्यामुळेच ते गोपीनाथ वाचलाय। खरं तर मला आधी माहित असतं मार खाणार माणूस गोपीनाथ आहे तर मी गेलेच नसते, अजून मारायला पाहिजे होतं। आज कस काय बोलू शकतेस? जशास तसं काम आहे आपलं। तुला माहितीया म्हणजे ह्यांना बी माहीतच असेल। त्यासनी काय माहित नाही, त्या झोपलेल्या। मी एकटीच होते, तुला जे बोलायचं ते मला बोल की। आणि लईच राग आला असेल तर तरी काठी घे आणि मार मला, घे। काल याच काठीमुळे तुझं कुंकू वाचले, घे की घे। पण तू त्याला भेटायला जायचं नाही, मी जाऊ देणार नाही तर? अगं नाही म्हणजे नाही। आणि तसं बी त्याची काळजी करायची काही गरज नाही। जिच्यासाठी तुला सोडून गेलाय ना, ती हाय त्याची काळजी घ्यायला। त्याची काळजी करायची काही गरज नाही। जिच्यासाठी तुला सोडून गेलाय ना, ती हाय त्याची काळजी घ्यायला, 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 ती हाय त्याची काळजी घ्यायला। कसलं गोड आहे ते। देवाने एवढं सुंदर का करावं कुणाला? कायच बाई। यांचं काय नवच, बाप असला वर्ग त्याच्यावरच। याच्या काळजीनं मला रात्री बी झोप येत नाही, ह्यो दिवसा बी झोपा काढते। बकासुराची आवलाद। हे घर लवकरात लवकर आपल्या नावावर कराय पाहिजे, नाहीतर ती आसमी समद घशात घालेल। त्या घराचा खरा वारस माझा विकी आहे, आणि त्याच्या बी आधी गोपीनाथची बायको म्हणून मी काय तर कराय पाहिजे। आहे माझ्या मंगळसूत्राचं रक्षण कर। त्या मंगळसूत्रावर तुझा हक्क नाही राधे। कर्जदारांना आपण कायम दहशतीखालीच ठेवायचं का? त्यांच्याकडनं मिळणारं व्याजच तर आपलं उत्पन्न आहे। आपण कधीच माणुसकी दाखवायची नाही। कसं सांगू निशांतला, मी बी त्याच्यासारखेच हळवी होते, दयाळू होते। तुमच्यावर हल्ला झाला, माझ्यातली समधी माया, दया, माणुसकी
सगळं संपलं. आणि दरबारात ही निर्मला देवी जरी राज्य करत असली तरी आधीची निर्मला ह्या रूपात कैद आहे. तुमच्या हल्ला करणारे सापडून त्यांना शिक्षा होत नाही. तुम्ही बरे होऊन काम हातात घेत नाही तर माझी या कैदेतून सुटका नाही. आज पण बहिणींच्या बरोबरच आली. एकटा याला काय झालं होतं म्हणतो मी. काय करू. तायडे आले. अगं अर्चना, काय ग लग्न ठरलं की काय? नवस फेडायला आलात? नाही नाही, ते दुसरा एक नवस फेडायला आणतो. दुसरा नवस? अगं अस्मी, तुझं ठरलं की काय? मग कुठवर आलं अर्चूच्या लग्नाचं? चाललंय. ही एक जण आलते बघायला, त्यासनी तायडी पसंत भी होती. मग अडलं कुठं? त्या मुलाला 2 वर्ष लग्न करायचं नाही म्हणून. कधी एकदा बिचाऱ्या त्या राधा अक्काला चांगले सुखाचे दिवस बघायला मिळतील काय माहिती. लवकरच चांगले दिवस बघायला मिळणार आहे ताईला. इथनं पुढे सगळं चांगलंच होणार. होय होय, होऊ दे एकदाच, बरं होईल. चला येते मी. होय. दाद्या, आता फक्त 2 जण राहिले. हा, आंब्यावरून आठवला. आंबेकर राहिलाय. आधी नाही आठवलं तुला? आंबेकर राहिलाय. ए पांढऱ्या तांबड्या, हा, ते बघ ती. लप लप लप. कोण होता रे यो? पाठलाग करायला काय? चल बघूया. ए काय बघूया. दाद्या, रस्त्यातनं 50 गाड्या धावते, सगळ्यात पाठलाग करायला त्या काय? पण ह्यो तसाच वाटला. दाद्या, आता इथून पुढे तुला लय काय काय वाटणार आहे. पण रिक्षात वहिनी एकटाच नव्हत्या, अजून दोघी बी होत्या. तुला आपलं असंच वाटत असेल. पाठलाग बिटलाग काय नाही, त्याचा तो चालला असेल.
अरे तरी पण बघितलं असतं ना. काय बघितलं असतं? मी सांगत होतो ना तुला पाठलाग करत नव्हता तो. अरे असल तर काय अरे करशील? पाठलाग नव्हता करत. अरे असल तर काय करशील? जाऊन बघितलं. हॅलो तुला माहिती आहे, तुला माहिती आहे. मला माहिती. बसा. हॅलो हा हा ठीक आहे. ठीक आहे. तुम्ही काल रात्री त्या गोपीनाथला काय केलं? काय नाही कुठे काय काय नाही. आयडिया म्हणून गेला आणि काय न करता आला. काय केलं नीट सांगा. काय नाही, त्या गोपीनाथच्या स्वप्नात जाऊन भीती दाखवली त्याला. एवढंच? काय जुगलबंदी करायलास का काय माझ्या संग? नाही, माझा व्यायाम करालोय. उलट तुम्ही कसला कसला आवाज कडून मला डिस्टर्ब करायला. माझं लक्ष लाग ना. चुकलं बाबा माझं. नाही तो गोल्ड मेडलच आणणार आहेस तू. हा मग आणणारच आहे एक दिवस. बघाच तुम्ही. हा ना. चांगलं सोन्याचं गोल्ड मेडल आण. काय पप्पा, गोल्ड मेडल सोन्यातच असतंय. काय बी बोलतात. बापाला शिकवलाय. नवऱ्याची सेवा कर. नवऱ्याकडे बघ जरा. तुमची सेवा करू करून माझे हात लागले दुखायला. शेकून झालंय, पेन किलर दिल्या. पण अजून दुखणं कुठं कमी आलंय? येतंय आपोआप. दम खावा जरा. का दम कवा म्हणाल्यास? तुझ्या जागी दुसरी कुणी असती ना तर. हा, आता सेवा करून घ्यायला तिसरं लग्न करता का बघा. का सेवा करून गेलं जातं त्या खानावळवालीकडं. काय बघालाय पडाची. दुसरी कोणी असती तर. दुखतय सारखं आपलं तेच तेच. काका जरा रिक्षा थांबव. ए काय रे पाठलाग करायलाय? हा थांब, पोलिसांनाच बोलवते. पोरींचा पाठलाग करायचाय असं नाही समजायचं तुला. दिदे हे आपल्या खानावळीत जेवायला येतात. हा मग पाठलाग का करायलाय? ते पाठलागच करत होतो पण तसा नाही. तसा नाही म्हणजे पाठलाग असतोय. तसा काय नसा काय. त्याचं काय झालं, तुमच्यापैकी कोणाचा तरी रुमाल त्या मंदिरात पडला होता हो. हा तोच द्यायला आलो होतो. हे बघा. हा तुमचाच आहे का? यो रुमाल आमचा नाही. हा असा रुमालच नाही आमच्याकडं. थांब दाखवतेस तुला. माझा आहे. ते कावेरी सोबत गेलते ना ब्लाउज पीस आणायला. तवा घेतलेला आवडला म्हणून. थँक्यू. थँक्यू. येतो. एक मिनिट. तो का थँक्यू म्हणाला? चला
मगासचा तो कोण होता? आणि तो रिक्षाचा पाठलाग का करत असेल? मी म्हणाल तो जाऊया म्हणून. ए तांबड्या, त्याचा तो चालला असेल. कशावरून तो पाठलाग करायला? ते काय आपल्याला माहित नाही. दादा म्हणला ना सप्लाय त्याला गाठायचा, त्याला फोडायचा आणि विचारायचा. पाठला करत असेल तर पाय तोडून हातात द्यायचा आणि नसेल तर सोडून द्यायचा. जाईल त्याचा तो चला. नाही, मला असं खरंच वाटायलंय तोच पाठलाग करालता म्हणून. करत असेल. पण आता जो गावणार आहे का? पुढच्या याला बघू. सोडीशे असं कसं सोडून देऊ? सारखा तिचाच विचार डोसक्यात असतोय. मला तिला बघा वाटते. हा चल चल मग चल. हाय काय नाही काय चल. अरे एवढ्या रात्री कसं पण? बरं मग राहू दे. नाही नाही तसं नाही, काहीतरी आयडिया काढायला पाहिजे. माल तिला बघायचं. सगळे मला हेच विचारात. यांना तुमच्या घरापुढंच मारहाण झाली पण कुणीच कसं लक्ष दिलं नाही? दीदी होती म्हणली ना? होती, पण कशी माहिती आहे ना तुला? दुसरं कुणी असतं तर निस्तिमत्तीला धावली नसती, औषध पाणी बी केलं असतं. आणि ही तर आपल्या घरातलंच माणूस असून बी मला बी कशी काय एवढी गाढ झोप लागली काय माहित. अस्मी संग मुन्नू नाही तर ताईडी पाहिजे होत्या. काय तर केलंच असतं, मला तर उठवलंच असतं. आय, काल रात्री अस्मी एकटीच नव्हती. आम्ही दोघी बी होतो तिच्या संग. तुम्ही उगा तिची बाजू घेऊ नका. आय अगं, तू आमासनी वरडशील म्हणून अस्मीनं खोटं सांगितलं ती एकटी होती म्हणून. तिनंच पप्पासनी वाचवलंय. आणि तुम्ही हे आत्ता कबूल करायलाय? म्हणजे तुम्ही बी तिच्या खोट्यात सामील होतात तर? आता खोटं बी बोलायला लागलाय तुम्ही माझ्या संग? आय सॉरी ना. अगं काय बोलायचं ते कळलंच नाही आमासनी. काय बोलायचं ते कळलं नाही म्हणून खोटं बोलणार? नाही बोलणार. सॉरी. मला तर समजतच नाही कोण बरोबर आहे. तू कधी ती, कधी तू बरोबर वाटतस कधी ती. पण आम्ही खोटारडे नाहीये. तुम्ही लई भाग्यवान आहात राधा अक्का. तुमच्यावर जीव लावणाऱ्या, तुमची काळजी घेणाऱ्या 3 लेकी मिळाल्यात तुम्हाला. नाही तर आमचा दिवटा. बायको आल्यापासून आई जिती एका मेल्या याची बी पर्वा नाही त्याला. शांत रडतो. रागाच्या भरात खोटं बोलले त्याबद्दल सॉरी. माझ्याकडनं बी सॉरी. मी घाबरले आले म्हणून खरं नाही सांगितलं. एक जरा काय झालं किंवा आगावानी पंजा माराय तयार असत्या.
आणि दुसरी सशागत जरा काय झालं की घाबरत्या. दोघी बी माझ्याच पोटी जन्म घेतलेल्या सख्या बहिणी, पण दोन टोक आहेत. ये इकडं. तायडी आणि दीदी दोघी बी तुमचीच रूपात राधा अक्का. एक बाहेरचं आणि एक आतलं. आणि मी तू तर या घराचं हरवून पुन्हा मिळालेलं बालपण आहेस. आमची आशा, आमच्या जगण्याचं कारण आहेस.